आई, निशीची आई. निशीची आई, हे घ्या, तिळगुळ घ्या. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. काय ग तारिणी, निशीला तिकडे काही काम नसेलच ना? अगं असतं ना, असं का बोलतीयस? नाही नाही, 2-2 तास अगदी आईशी गप्पा मारत असते ग. आणि आज बघ सणासुदीला फोन सुद्धा केला नाही आईला. अगं ती गडबडीत असेल म्हणून तिने फोन केला नसेल. हा ओके ओके मम्मा, बरं ठीक आहे, चल मी नंतर करते. बाय बाय. झालं? पटली खात्री? नाही, बरं झालं सुमी आजींनी फोन नाही उचलला. नाहीतर त्या बोलल्या असत्या की का ग निशी, तुला तुझ्या बहिणीवर विश्वास नाही? तुला माहितीये ना की तारिणी कधीच खोटं बोलत नाही ते. तर उगाच मिरची सारखी तडतड तडतड करू नकोस. केदार, कुठली ती बेडगी मिरची ना? तारिणीची चूक लपवण्यासाठी माझ्या बायकोवर ब्लेम करू नकोस, ओके? हे असं चालणार नाही. बरोबर आहे युवी, बघ हे ते त्यांचं सगळं काही आहे ना, ते माझ्यावर टाकायचा प्रयत्न करतायत. मी असं काहीही करत नाहीये. उलट मी तिला सणाच्या दिवशी काय करतात हेच समजावून सांगतो. अरे कशाला समजवतोयस, कशासाठी? हा, जा ना तिकडे काम कर ना तुझं. ती बायकांची काम आहेत ती कर ना, नाहीतरी तुझी लायकी तीच आहे. एक सेकंड, स्वयंपाक करणं हे फक्त बायकांचं काम आहे हे कोणी सांगितलं? अरे बायकांचंच काम आहे ते. अरे 2026 मध्ये आहोत आपण. कोणत्या जमान्यात तू? बायका नोकरी करतात, पैसा कमवून घरकामाला मदत करतात. तसे नवरे घरी थांबून घरकामाला मदत करतात. एवढी मोठी गोष्ट नाहीये ती. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल तुझीच बहीण आहे, कौशिकी मॅडम. बायकोला आपण अर्धांगिनी म्हणतो ना. जसं आपण तिच्या बरोबर आपलं लाईफ शेअर करतो, तसं रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे? तारिणी, काय विचार आहेत ग? म्हणूनच मला तो आवडलाय. ओ माय गॉड, झाली तुमची सगळी नाटकं झाली? हा, सगळ्या फिलॉसॉफी संपल्या की नाहीयेत अजून? अगं फिलॉसॉफी सांगत नाहीये मी, जे खरे तेच सांगतोय. आणि हे खूप अवघड काम असतं. आता पद्मिनी काकू, चेतना काकू कित्येक वर्षांपासून घरातली कामं करतात, तुम्हाला चांगलं खाऊ घालतात. तुम्ही एकदा तरी त्यांना थँक्यू म्हणालात का? थँक्यू कशाला म्हणायला पाहिजे? त्यांचं कामच आहे ते. एवढासा स्वयंपाक काय केलास तू? काय स्वतःला महान समजायला लागलास की काय? महान होण्यासाठी नाही केलंय मी हे. माझं माझ्या बायकोवरती प्रेम आहे म्हणून केलंय मी. आणि माझं माझ्या बायकोवर जेवढं प्रेम आहे ना, तेवढं कोणीच कोणावर करू शकत नाही. व्हॉट डू यू मीन? तुला काय म्हणायचंय? युवराजचं माझ्यावर प्रेम नाहीये? युवी काय बोलतोय हा? अगं 100% जास्त प्रेम आहे. युवी माझ्यावर किती प्रेम करतो ना, ते तुला प्रूव्ह करून दाखवेल. हो ना युवी? अरे करणार ना प्रूव्ह. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी युवी काहीही करू शकतो. हो ना युवी? अगं तू फक्त बोल ना. उद्या सगळ्यांसाठी युवराज एकटा स्वयंपाक करणार. आणि तुम्ही फक्त बघत. रिस्क क्या? चॅलेंज एक्सेप्टेड.